बघूयात. ठाकरे बंधूंमधली जवळीकता वाढत असताना आता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती पुन्हा एकदा काही गंभीर असे आरोप केले. उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरेंना छळलं आणि शिवसेनेमधून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप नारायण राणेंनी केलाय. फक्त राजच नाही तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांनी देखील ठाकरेंना कंटाळूनच शिवसेना सोडल्याचा दावा नारायण राणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून केलाय. तसंच जो बूंद से गए वो हौद से नहीं आती असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असं म्हणून प्रयत्न करतायत. मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं आणि त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकत आहेत. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, याने सत्ता घालवली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्णपणे जबाबदार उद्धव ठाकरे आहेत असं म्हणत राणेंनी घणाघात केला. मराठी माणसानं आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं. गेलेलं परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. तर उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल करणाऱ्या नारायण राणे यांच्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सध्या तुटून पडल्यात. बघूयात. असं आहे की नारायण राणेंना आताच राज ठाकरेंची जर काही प्रेम आलं असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे. खरं तर मराठी माणसांची ताकद जे मराठी माणसांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते आता घडतंय आणि त्यामुळेच नारायण राणेंसारख्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पोटशू येतोय. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता. त्यामुळे तुम्हाला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. ठाकरे बंधूंनी एकत्रित मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या संदर्भातले दोन्ही जे GR होते ते सुद्धा रद्द करण्यात